बातमी बदलत्या महाराष्ट्राची, बातमी राजकीय वर्तुळातली, बातमी आठवणीतली, बातमी मंत्रालयातली, बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची. आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र. पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज. मनसेचे प्रकाश गायकवाड यांनी केला आटपाडी तहसील कार्यालयाचा पर्दाफाश. आटपाडीचे तहसील कार्यालय नेहमीच या ना त्या कारणाने नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते. तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांना सेवा सुविधा व कामे व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी अनेक वेळा येत आहेत. छोट्या मोठ्या कामांसाठी कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. कार्यालयात अनेक ठिकाणी खाजगी एजंटांचा सुळसुळाट दिसून येतो. अनेक विभागात ध्वजनिधीच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. तहसील कार्यालयातील स्वच्छतेच्या अनेक तक्रारी होऊन देखील त्यामध्ये कोणतीही सुधारणा होत नाही. एकूणच तक्रार झाल्यानंतर 2 दिवस नियमानुसार काम चालते, परंतु वेळ निघून जातात. ये रे माझ्या मागल्याचे चित्र दिसून येते. मी प्रकाश गायकवाड. आज आम्ही आटपाडी तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय भवन आटपाडी या ठिकाणी आलो. या ठिकाणी मुताराची अवस्था अशी आहे, ज्या ऑफिसमध्ये तहसीलदार स्वतः बसतात तिथं अशी स्वच्छता आहे की येणाऱ्या लोकांना तिथं पाणी नाही किंवा कुठलं स्वच्छता नाही. एखादा टॉयलेटला जायचं म्हणलं तरी पाणी नाही. आणि एक सध्या परिस्थिती आहे ती मुतारीची अवस्था अशी आहे. इथं कचरा किती बघा, तर त्यांनी अशा केबिनमध्ये बसावं असं आमचं सर्वसामान्य लोकांचं मत आहे. मग त्यांना समजेल की ऑफिसची परिस्थिती काय आहे. त्यानंतर हे अभिलेख कक्ष आहे. दुपारच्या 2:41 झाल्यानंतर याला असं दरवाजा बंद आहे, म्हणजे बाहेर याला हे लॉक लावले आणि आतमध्ये दरवाजाला कडी लावल्या आणि आत काम चालू आहे. का तर येणाऱ्या लोकांना समजावं बंद आहे आणि आतमध्ये कडी लावून आत काम चालू आहे. म्हणजे अशी परिस्थिती या प्रशासनाची आहे. त्याकडे पण जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना फोन केलाय, त्यांना टेक्स्ट मेसेज केलाय, प्रांत साहेबांना पण केला आणि तहसीलदारांना पण केलाय. कोणी फोन रिसिव्ह केला नाही. इथून पुढच्या काळात आपण याच्यापेक्षा मोठं आंदोलन. आयडेंटिटी नाही, लोकांनी आल्यावर विचारायचं काय, आयडेंटिटी घालून तरी बसायला पाहिजे. आयडेंटिटी कोण वापरत नाही. तसंच आता इकडे पण परिस्थिती अशीच आहे. आयडेंटिटी न वापरता ऑफिसमध्ये काम करणं. वरिष्ठांनी बघावं इथं काय असतंय काय नाही. आयडेंटिटी वापरलं तर लोकांना समजेल ना अधिकारी कोण आहे, कर्मचारी कोण आहे. महसूल शाखा आहे, त्या महसूल शाखेत असा गोंधळ आहे की इथं कर्मचारी कोण आणि लोक कोण समजत नाही. त्याचबरोबर इथं बसलेले जे अधिकारी आहेत त्यांना कोणाला आयडेंटिटी नाही. आता हे कोण आहे त्यांना आयडेंटिटी नाही, हे कोण आहे आयडेंटिटी नाही, त्यांना माहित नाही. तुमचं काय ऑपरेटर कशात ऑपरेटर आहे, आयडेंटिटी आहे का? अरे तुझं आयडेंटिटी आहे का? त्यांनाच नाही म्हणले हँडला कुठली तुझा आयडेंटिटी आहे का? कलेक्टर ऑर्डर आहे का तुझी? कलेक्टर ऑर्डर आहे का? उठ तू बाहेर, तिथनं बाहेर जरा तो उठ तिथनं. तिथे आली एकीकडे बाहेर. कुणाकडे ऑपरेटर आहे? नाव सांग त्यांचं पूर्ण. त्यांच्याकडे ऑपरेटर आहे. खरं कोणी केलं ऑपरेटर? अरे पण तुझी ऑर्डर आहे का? मग कसं काय? उद्या समज यांचा रस्ता नाही आणि यांनी रस्ता मागितला, तू कुणाची ऑर्डर करणार? तुला तेवढं काय करतो मी तू काम करणार नाही. आपल्याकडे फक्त ऑनलाईन करायचं काम करतो. आपण तुला ऑर्डर पाहिजे ना शासनाची काय त्यांच्याकडे जे काम आहे ना त्यांच्यातर्फे मी काम करतो. तुम्ही याला ऑपरेटर केलं नाही काय नाही. आणि एक करा आणि एक दोघांना करा आणि एक 2 माणसं त्यांना त्याला एक्स्ट्रा नोट लावणार. आपण तुम्ही कसं घेतलं? तुम्ही कसं घेतलं? आणि एक 2 माणसं घ्या की तेवढी आणि एक 2 माणसं द्या त्यांना आणि एक 2 घ्या म्हणा. तुम्हाला एक ह्यांना एक दोघांना घ्या म्हणा. आता सध्या काम करतो. 4 दिवसात जर ह्यानं ह्याचं त्याला त्याचं याला काय ऑनलाईनला तर काय कळणार? मग तो कसा बसलाय तिथं? त्याला ट्रेन करायचं तर आपण रेट त्याची ऑर्डर असली शासनाची तर करा, नाही तर करू नका. त्याच्यामुळं तर तालुक्याला सगळ्या घोडा लागलाय. त्याची कागद त्याला त्याची ह्याला चालली, कोणाला काय कळणार नाही. म्हणजे प्रशासनात मालक राहतो दुसरीकडे आणि दुसराच अधिकारी होतो. तुमचं आयडेंटिटी वगैरे काय शिकलेलं? नमस्कार.
हा. आज आपण तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामध्ये आलो. तिथे एक कोणतं साहेब आहेत खोडचे, पण त्यांची आयडेंटिटी दिसत नाही. आयडेंटिटी दिसत नसल्यामुळे ती कोण आहे हे समजेना. आमचं एक प्रशासनाला मत आहे, जे अधिकारी आहेत त्यांना आयडेंटिटी असावी. आयडेंटिटी नसली तर त्यांनी काम न करता घरी बसावं. का तर येणाऱ्या लोकांना ते सांगतात आज साहेब नाहीत, गैरहजर आहेत, घरी गेले, जेव्हा गेलेत, असं होतंय. आता टायमिंग 2 वाजले त्यांच्या ऑफिसच्या घड्याळामध्ये. आता बंद पडली जरा बघायला. कुठलं ऑफिस आहे? संजय गांधी नेला. या योजनेत तर सगळी माणसं दिसते ते, पण इथं काय आयडेंटिटी वगैरे दिसत नाही. म्हणजे आयडेंटिटी अरे, त्या मॅडमच्या. पाठीमागे ठेवले घालायला वाटतंय का तुम्हाला?